अरे बापरे. मला ना तुमच्या घरचं वातावरण खूप आवडतं. इथे येऊन ना फ्रेश वाटतं. हो ना, मग येत जा की. अगं हे पण तुझंच माहेर आहे असं समज ना. समजायचं काय, आम्ही आहोतच बहिणी, हे त्यांचंच माहेर आहे. अरे स्वानंदी, आ, बाबा. बघितलंस ना, आपण कितीही केलं ना तरी मुली बापालाच धार्जिण्या. नाही का असं काही नाही. काल आली न भेटता न बोलताच गेली. तुम्हा बायकांचं बरं असतं, कुठे इतर ठिकाणी बोलता नाही आलं ना तरी किचन मध्ये बोलता येतं तुम्हाला. कशी आहेस बाळा? मस्त. गडबडीत आहेस ना? परवा आलीस काय, नील बरोबर गेलीस काय न बोलता? तुम्ही म्हणता वडिलांना धार्जिण्या असतात पोरी, पण माझ्या पोरीला माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. अहो भाऊजी असं काय करताय? आता सासूर वाशिण आहे ती. आता पूर्वीसारखं कॅरम खेळत बसायला वेळ नाहीये तिच्याकडे. आणि बाबा तुमची काही गडबड कमी नसते. ऑफिसची धावपळ, कामाचा ताण, आई सांगते मला सगळं. कामाचा ताण आहेच, पण जरी घरी आलं ना की मस्त वाटतं, फ्रेश वाटतं एकदम. हो, काकूंना मी आता तेच सांगत होती की तुमच्या घरचं वातावरण इतकं फ्रेश करणारं असताना काय हो? कशी आहेस निलिमा? आणि अगं निरंजनला घेऊन येत जा ना. हो काका, नक्की येईन. बरं ललिता त्यांचं बरं आहे ना? घरात आहेत पण 10 मिनिटं बोलायला वेळ होत नाही मला त्यांच्याशी. तुम्हाला आत्ता बोलायचंय का? जाग्या आहेत त्या. हवं तर तुमचा चहा तिकडेच घेऊन येते ना मी. नाही नाही नाही, आता नको. मला जरा अंजलीशी बोलायचंय. अंजली 1-2 मिनिटं आहे. मी जातो, फ्रेश होतो आणि लगेच येतो गप्पा मारायला. तुम्ही जाऊन या. हो, तुम्ही बसा बोलत. हो, आम्ही आलेच गप्पा पटकन. काकू, मला खूप भूक लागली, मला काहीतरी दे ना. तुला बाई आलीस की भूकच लागलेली असते. अरे काय बनवते, काय मला मस्त लागतं. काय खाणार सांगा मला. काय हो, अगदी सगळ्यांच्या समोर बोलावून घेतलं? नाही तसं सिरियस नाही आहे, पण दुर्लक्ष करण्या इतकं साधंही नाही. म्हणजे म्हणजे कसं आहे, तर्कवितर्क करण्यापेक्षा किंवा उगाच अंदाज बांधण्यापेक्षा स्पष्ट बोललेलं बरं, नाही का? हो, पण म्हणजे काय? आणि हे असं आडून बोलण्याने वेळ आणि शक्ती दोन्ही व्यर्थ वाया जात. मग बोला ना स्पष्ट. स्पष्ट बोलायला पाहिजे म्हणताना माझीच जीभ रेटत नाही स्पष्ट बोलायला. म्हणजे मीच माझ्या बायकोकडून स्पष्टीकरण मागतोय का काय असं वाटतंय. आता मात्र हद्द झाली आहे वसंतराव. बोला की. अंजली, आजवर आपण आपल्या दोघांचे आर्थिक व्यवहार एकमेकांना विचारूनच केले. आपण रोजच्या व्यवहारात जगताना धावपळीत एखादी गोष्ट सांगायची राहून जाते, नाही का? मग राहिली तर आत्ता सांगा. कॉफी. वहिनी, फोटोज बघा ना किती गोड आलेत. हा बघा ना. हा खूपच छान आलाय ग हो. तुमच्या दोघींचं. आणि हा बघा आपण सगळे. हो. मस्त आलाय ना. हो. आणि हा फोटो त्यात आई आणि आत्या एकत्र बसले. वहिनी, तुम्ही पण तोच विचार करताय का जो मी करते? हो, म्हणजे स्वानंदी तू सांगितल्यापासून आहे ना मला प्रश्नच पडलाय की आईने इतक्या सहज परवानगी कशी दिली असेल मला जायला, ते सुद्धा माझ्या माहेरी. मला सतत असं वाटतंय की आईंचं दुखणं खरं नाही, पण त्या जे करतात त्यातून त्यांना काय फायदा होऊ शकतो? घरात दागिने वगैरे नाही ना आणून ठेवले? नेमका काय हेतू असेल आईंचा? कशाला तिथे जाऊन राहिल्या आहेत त्या? काहीतरी आहे जे माझ्या लक्षात येत नाही. हाती येता येता निसटतंय. आजीशी बोलायला हवं. तिलाही काहीच कसं कळलं नाहीये अजून.
की नसेल काहीच. नाही पण मग आई का टेन्शन मध्ये होती? काय झालं असेल? हे प्रश्न आहेत पण उत्तर एकाचही नाहीये. कुठे हरवली आहेस? कॉफी थंड होते. हो. त्यांची फारच इच्छा दिसली स्वानंदीला मंगळसूत्र घेण्याची. मला ना काही कळतच नाहीये. म्हणजे ललिताताईंनी स्वानंदीसाठी मंगळसूत्र केलं म्हणून आनंद मानायचा का त्यांनी तुमच्याकडून 30,000 रुपये घेतले म्हणून काळजी करायची? काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्या पैसे देणार आहेत आपल्याला परत. पण मी यांच्याशी खोटं बोलले ग. ते माझ्या जीवाला लागून राहिलंय. नेहमी खरं बोलणारी बायको एखाद दिवशी खोटं बोलली ना तरी तिचा नवरा डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतो. आणि आपल्यासारख्या बायकांना हेच चालतं. आणि मला काही प्रश्न विचारले असते ना तर मी कदाचित खरं सांगूनही टाकलं असतं. पण यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो मी मोडलाय. तुम्ही स्वानंदीला पण काहीच सांगितलं नाहीये का? अनिता, मला हेच कळत नाहीये की मी सगळ्यांशी खोटं का बोलतेय. वहिनी अहो, ललिताताईंनी जसं तडकाफडकी ठरवलं ना तसं आपल्या घरात कोणीच काहीच ठरवत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतंय. म्हणजे 1.5 तोळ्याचा दागिना घ्यायचा असला ना तर कमीत कमी 1.5 महिना चर्चा होते आपल्या घरात. असं होत नाही हो आपल्याकडे, म्हणून तुम्हाला धक्का बसलाय. स्वानंदीला पण धक्काच बसला असता म्हणून मी नाही सांगितलं तिला. आणि ललिताताईंनी मला सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. वहिनी, मला ना काहीतरी असं विचित्र वाटतंय. म्हणजे ही अशी लपवाछपवी कधीच होत नाही हो आपल्या घरात. हो ग, पण आता त्या म्हणाल्या ना मला कोणाला सांगू नको म्हणून, मग कसं सांगणार मी? तरी मी तुला सांगितलं. तुम्ही माझ्यापासून काहीही लपवू शकला नसतं. पण माझ्यापेक्षाही तुम्ही भाऊजींशी खोटं बोललात ना म्हणून तुम्हाला वाईट वाटते. ती तर टोचणी लागूनच राहिली आहे माझ्या मनाला. म्हणजे हे मला कदाचित काही म्हणाले सुद्धा नसते ग. पण एका झटक्यात 30,000 रुपये दागिन्यांसाठी मी दिले हे मला सांगवेच ना ग. बहिणी, मला वाटतं तुम्ही ना आता जास्त विचार करू नका. आणि मला वाटतं ललिताताई तुम्हाला जेव्हा पैसे परत करतील ना तेव्हा भाऊजींना तुम्ही सगळं सांगून मोकळ्या व्हा. हो, या घराला खोटेपणा चालत नाही आणि मानवत सुद्धा नाही. आणि खरं काय ते सांगितल्याशिवाय मला पण चैन नाही पडायचं ग. तुम्ही शांत व्हा आता. मी कॉफी करते तुमच्यासाठी, म्हणजे बरं वाटेल. काळजी नका करू. तिला असा काहीतरी धडा शिकवते ना की पार बिघडून जाण्याची सुरुवात होईल. शी बाबा, आजी म्हणते ना तसं होतंय आज माझं. पुढचं पाठ आणि मागचं सपाट. काय करू यार? वेळच्या वेळी अभ्यास नाही ना केला की असंच होतं. काका, मला ना तुमच्याशी खरंच खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आणि ते फोनवर नाही बोलता येणार. नाही नाही नको. तुझं तिच्याकडे काही काम असलं, तिच्याकडनं काही महत्वाची बातमी काढून घ्यायची असली तर तूच सांगशील तिला. आपल्या स्वार्थासाठी तुम्ही काहीही करू शकता. हवं तर असं समजा की मी माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला बोलत. बरं येतो. ललिता काकू, तुमच्याच घरातल्या कागदी वाघामध्ये प्राण जिंकून नाही तुमच्यावर सोडला तर नावाची संपदा नाही.